मित्रांनो, आपण परत एकदा भेटतोय एका महत्त्वाच्या टॉपिकवर डिस्कस करण्यासाठी. द टुडेज टॉपिक अंडर डिस्कशन इज जॉन रॉबिन्सन्स मॉडेल ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ. जॉन रॉबिन्सन या ज्या महिला अर्थतज्ञ होऊन गेल्या, त्यांच्या आर्थिक वृद्धीच्या प्रतिमानाबद्दल चर्चा करण्यासाठी आजचा हा व्हिडिओ आपण केलेला आहे. तर जॉन रॉबिन्सनबद्दल थोडं जर सांगायचं असेल तर हा फोटो मी तुम्हाला दाखवतो आहे जॉन रॉबिन्सन यांचा, की जॉन व्हायोलेट मॉरिस असं त्यांचं नाव होतं आणि नंतर रॉबिन्सन नावाचे एक दुसरे इकॉनॉमिस्ट होते, त्यांच्यासोबत त्यांचं लग्न झालं. तेही अर्थशास्त्राचे प्राध्यापक होते आणि त्यानंतर त्यांचं नाव जॉन रॉबिन्सन असं झालं. ते जर्मनी ब्रिटिश होते आणि केम्ब्रिज विद्यापीठामध्येच त्यांनी बराच काळ अध्ययन आणि अध्यापनाचं काम केलेलं आहे. त्यांनी मॉनिटरी इकॉनॉमिक्सवर भरपूर काम केलेलं आहे, पॉप्युलेशन ग्रोथवर बरंच काम केलेलं आहे. पण त्यांचं जे सर्वात महत्त्वाचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे तर ते 2-3 याच्याबद्दल तुम्ही वाचलं असेल, की ते म्हणजे थिअरी ऑफ इम्परफेक्ट कॉम्पिटिशन, किंवा ज्याला आपण मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन असतं म्हणतो. तर त्या मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशनमध्ये त्यांनी भरपूर काम केलेलं आहे. आणि त्याचबरोबरीनं मॉडर्न थिअरी ऑफ रेंट म्हणून जो भाग ओळखला जातो, तर की रेंट फक्त जमिनीलाच मिळतो असं नाही, तर अशी कुठलीही वस्तू की जिचा एकूण पुरवठा हा तिच्या एकूण मागणीपेक्षा कमी आहे, अशा कुठेही शॉर्टेजमध्ये असणाऱ्या वस्तूला रेंट मिळतो असं सांगणारी जी मॉडर्न थिअरी ऑफ रेंट आहे, तर त्याच्यामध्ये त्यांनी काम केलेलं आहे. आणि थिअरी ऑफ इम्परफेक्ट कॉम्पिटिशनमध्ये चेंबरलिनचं जे प्रतिमान आपण बघतो, किंवा चेंबरलिनचं जे योगदान आहे, त्याच्याच बरोबरीनं जॉन रॉबिन्सन यांचं देखील योगदान आहे. त्यांचं जर आपण एकूण आयुष्य बघितलं तर 1983मध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे. आणि त्यांच्यावर ॲडम स्मिथ, कार्ल मार्क्स, जॉन मेनार्ड केन्स, पिएरो स्राफा आणि मायकल केलेकी यांचा प्रभाव आढळून येतो. केम्ब्रिजमध्ये स्वतः केन्सच असल्यामुळं केन्सचा त्यांच्यावर प्रभाव पडणं साहजिकच होतं. मात्र एवढ्या आघाडीच्या अर्थतज्ञ असून देखील त्यांच्याबद्दल एक खंत ती सांगता येऊ शकेल, ती म्हणजे की त्यांना अर्थशास्त्रातलं नोबेल पारितोषिक कधीही मिळू शकलं नाही. तर ती एक त्यांच्या बाबतीतली मोठीच खंत आपल्याला सांगितली पाहिजे. कारण की आपण ज्या ज्या अर्थतज्ञांची बहुतांशपणे नावं घेतो त्यामध्ये बऱ्याच लोकांना नोबेल पारितोषिक हे ऑलरेडी मिळालेलं आहे. मात्र अतिशय भरीव योगदान असून देखील कदाचित एक महिला म्हणून त्यांच्या एकूण करिअरवर बऱ्यापैकी अन्याय झाला आणि त्यांना अर्थशास्त्रातल्या नोबेल पारितोषिकापासून वंचित ठेवण्यात आलं असं आपल्याला नक्की म्हणता येऊ शकेल. तर अशा जॉन रॉबिन्सन यांचं एक मॉडेल हे आपल्यापुढे मी मांडतोय. त्यांच्याबद्दल अजून सांगायचं झालं की त्यांनी 2 महत्त्वाची पुस्तकं लिहिली आहेत. त्यातलं पहिलं पुस्तक आहे द ॲक्युम्युलेशन ऑफ कॅपिटल, विच वॉज पब्लिश्ड इन 1956, and another book is Essay in the Theory of Economic Growth. तर या 2 पुस्तकामध्ये त्यांनी काय केलेलं आहे, आपल्या जे वृद्धीचं प्रतिमान आहे, आर्थिक वृद्धीचं प्रतिमान आहे, याच्याविषयीची मांडणी केलेली आहे. इफ वी लुक ॲट द मॉडेल्स प्रपोज बाय निकोलस कॅल्डॉर और रॉय हेरॉड और इव्से डोमर और रॉबर्ट सोलो किंवा या जॉन रॉबिन्सन, तर ह्या सगळ्यांनी जे प्रतिमानं सुचवलेली आहेत दे डील विथ द डेव्हलप्ड इकॉनॉमीज ओनली. त्यामुळं जेव्हा आपण ह्या चॅप्टरनंतर पुढचा चॅप्टर जेव्हा बघणार आहे तेव्हा आपल्याला आढळून येईल की अनेक देशातल्या अर्थतज्ञांनी मग अशी भूमिका घेतली की जर ह्यांची जी विकास प्रतिमानं आहेत, मग अगदी ती हॅरोल्ड डोमरपासनं निकोलस कॅल्डॉर किंवा जॉन रॉबिन्सन, रॉबर्ट सोलो, तर यांची प्रतिमानं जर विकसित राष्ट्रांविषयी असतील आणि असं त्यांनी स्वतःच मान्य केलेलं असेल, तर मग ह्या प्रतिमानांची विकसनशील राष्ट्रांसाठीची उपयुक्तता तितकीशी नसल्यामुळं आपण विकसनशील राष्ट्रांसाठीचं एक वेगळी प्रतिमानं मांडली पाहिजे, अशा प्रकारची भूमिकेतनं
म्हणजे वेगळा विचार अर्थतज्ञामध्ये सुरू झाला, विशेषतः जे विकसनशील राष्ट्रातील अर्थतज्ञ होते. आणि मग त्यांच्याविषयीची जी माहिती आहे तर ते ड्युअलिस्ट इकॉनॉमी, म्हणजे अशा अर्थव्यवस्था की ज्यांच्यामध्ये द्वैतवादी क्षेत्रांचं अस्तित्व असतं, एक फार पुढारलेलं क्षेत्र आणि एक फार मागास क्षेत्र, अशा विषयीचे जे सिद्धांत आहेत ते आपल्या पुढच्या चॅप्टरला आहे. पण या चॅप्टरमध्ये आपण मुळातच फार कमी सिद्धांत घेतलेले आहेत, कारण की बहुतांशपणे सर्व सिद्धांत एकाच कन्क्लुजनपर्यंत पोहोचतात. आणि ते कन्क्लुजन म्हणजे काय, तर आर्थिक विकास व्हायचा असेल तर भांडवल गरजेचं आहे. आणि भांडवल गरजेचं आहे म्हणजे भांडवल किती प्रमाणामध्ये उपलब्ध असलं पाहिजे, किती प्रमाणात गुंतवणूक असली पाहिजे, जेणेकरून भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये सातत्यपूर्ण विकासाचा दर म्हणजे स्टेडी रेट ऑफ ग्रोथ अचीव करता येऊ शकेल. याविषयीचेच विचार जे विचार हॅरॉड आणि डोमर यांनी वेगळ्या सेटिंगमध्ये मांडले होते, सेम विचार हे जॉन रॉबिन्सन यांनी सुद्धा आपल्या सिद्धांतात मांडलेले आहेत. आणि आपण जर बघितलं तर जॉन रॉबिन्सन यांनी जे आपलं प्रतिमान आहे तर ते कधीच अशा प्रकारचं, ज्या प्रकारात आज आपण ते शिकणार आहोत, तर अशा प्रकारात त्यांनी ते मांडलेलं नाही आहे. ते जनरल डिस्क्रिप्टिव्ह प्रमाणामध्ये त्यांनी ते सगळं आपलं म्हणणं मांडलेलं आहे. मात्र इथं जर तुम्ही बघू शकता की केनेथ कुरिहरानी नंतरच्या काळामध्ये त्यांचं जे प्रतिमान आहे तर ते प्रतिमान हे केनेथ कुरिहरानी नंतर मॅथमॅटिकल फॉर्म्युलायझेशन त्याचं केलं. आणि जे मॅथमॅटिकल फॉर्म्युलायझेशन आहे तर ते आज आपण शिकणार आहोत. तर त्यांचं म्हणणं आहे, आता या सिद्धांतामध्ये एक रॉय हॅरोडचा आपण आर्थिक वृद्धीचा सिद्धांत बघताना बघितलं होतं की 3 प्रकारच्या आर्थिक वृद्धीचे दर असतात. पहिला आर्थिक वृद्धीचा दर जो आहे तो ॲक्च्युअल रेट ऑफ ग्रोथ, जो जीनी दाखवला जातो. एक वॉरंटेड रेट ऑफ ग्रोथ, म्हणजे ज्या आर्थिक वृद्धीच्या दरावर उद्योजक त्यांना मिळत असलेला नफा किंवा त्यांची एकूण खरेदी विक्री, एकूण मागणी, एकूण पुरवठा याबद्दल समाधानी असतील, सॅटिस्फाईड असतील, असा जो ग्रोथ रेट आहे, असा जो वृद्धी दर आहे, त्याला आश्वासित वृद्धी दर किंवा शाश्वत वृद्धी दर किंवा ज्याला इंग्लिशमध्ये ॲश्युअर्ड ग्रोथ रेट किंवा वॉरंटेड ग्रोथ रेट असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर हा वॉरंटेड ग्रोथ रेट हा उद्योजकांचं समाधान दर्शवतो. मात्र जो तिसरा महत्त्वाचा आर्थिक वृद्धी दर ज्याची चर्चा रॉय हॅरॉडने केली होती तो होता नॅचरल रेट ऑफ ग्रोथ किंवा GN या संज्ञेने तो दाखवला जातो. ते एकीकडे वास्तविक वृद्धी दर, एकूण जी बचत आहे त्याच्यावर अवलंबून आहे. मात्र नॅचरल ग्रोथ रेट जो आहे तर तुमची लोकसंख्या वाढ जी आहे तर त्या लोकसंख्या वाढीमुळं तुम्हाला किती आर्थिक वृद्धी करता येते हे दर्शवणारा तो दर होता. तर मग ह्या जो सिद्धांत आहे जॉन रॉबिन्सन यांचा, या सिद्धांतात सुद्धा त्यांनी काय केलेलं आहे की लोकसंख्या वाढीचा ॲक्युम्युलेशन ऑफ कॅपिटल म्हणजेच भांडवलाचा संचय आणि भांडवलाची गुंतवणूक यांच्यावर काय परिणाम होतो याविषयीची माहिती त्यांनी या आपल्या सिद्धांतामध्ये दिलेली आहे. त्यांनी ही माहिती बरीचशी ॲब्स्ट्रॅक्ट स्वरूपात मांडलेली होती. ॲब्स्ट्रॅक्ट म्हणजे इथं अर्थ सारांश या अर्थाने न घेता की अमूर्त पद्धतीने किंवा ठळकपणे न मांडता थोड्या रेफरन्सेस त्यांनी देऊन आपल्या सिद्धांताची मांडणी केली होती. मात्र केनेथ कुरिहरानी नंतरच्या काळामध्ये त्यांच्या सिद्धांतावर आधारित त्यांचं एक मॅथमॅटिकल फॉर्म्युलायझेशन केलेलं आहे आणि त्याच्या आधारे आज आपण हे जॉन रॉबिन्सन यांचं आर्थिक वृद्धीचं प्रतिमान बघणार आहोत. या प्रतिमानाबद्दल सांगायचं झालं एका ओळीमध्ये तर वाढणाऱ्या लोकसंख्येसहित आपण आपल्या गुंतवणुकीच्या वाढीचा दर किती असावा की जेणेकरून सातत्यपूर्ण आर्थिक वृद्धीचा दर भांडवलशाही अर्थव्यवस्थेत साध्य केला जाईल आणि अर्थव्यवस्थेत कुठल्याही प्रकारची व्यापार चक्र येणार नाही, अशा प्रकारचा आर्थिक वृद्धीचा दर साध्य करणे याविषयीचे हे प्रतिमान आहे. वारंवार परत सांगतोय की हे प्रतिमान हे विकसित अर्थव्यवस्थेसाठी लागू पडणारं प्रतिमान आहे. विकसनशील अर्थव्यवस्थांना ते लागू पडेलच असं नाही. त्यामुळं याचा विचार करत असताना भारतीय सेटिंगमध्ये विचार न करता तुम्ही इंग्लंडच्या अर्थव्यवस्थेला किंवा अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला डोळ्यापुढे ठेवून जर याचा विचार केला तर मग तुमच्या बऱ्याचशा कन्सेप्ट याबद्दल क्लिअर होऊ शकतील.
आता त्यांनी काय केलं तर मिस रॉबिन्सन इन्क्लूड्स द इश्यू ऑफ पॉप्युलेशन ग्रोथ इन हर मॉडेल. शी शोज द इफेक्ट्स ऑफ पॉप्युलेशन ऑन द रेट ऑफ कॅपिटल अक्युमुलेशन अँड द रेट ऑफ ग्रोथ ऑफ आउटपुट. म्हणजेच काय की जॉन रॉबिन्सन यांनी काय केलेलं आहे की त्यांच्या या प्रतिमानामध्ये लोकसंख्या वृद्धीचा जो भांडवल निर्मितीचा दर आहे, रेट ऑफ कॅपिटल अक्युमुलेशन आणि रेट ऑफ ग्रोथ ऑफ आउटपुट म्हणजेच आर्थिक वृद्धीचा दर, या दोघांवर लोकसंख्या वृद्धीचा काय परिणाम होतो याविषयीचा अभ्यास केलेला आहे आणि तोच अभ्यास त्यांच्या या सिद्धांतात आपल्याला बघायला मिळतो. तर चला तर बघूया आपण की जॉन रॉबिन्सन यांचा आर्थिक वृद्धीचा सिद्धांत. आता हा अख्ख्या सिद्धांताबद्दल जर सांगायला गेलं तर एका ओळीत जर किंवा एका शब्दात जर सांगायचं असेल तर मी म्हणेन की हे एवढं जर सूत्र तुमच्या लक्षात राहिलं तर जॉन रॉबिन्सन यांचा सर्व अभ्यास आपल्या लक्षात राहिला असं त्याला म्हणता येईल. आता डेल्टा एन अपॉन एन किंवा चेंज इन एन अपॉन एन की ही जी टर्म आहे, तर इथे एन म्हणजे काय असते, लोकसंख्या. जनरली एन मॅक्रो इकॉनॉमिक्समध्ये एन ही संज्ञा, जसं वाय हा राष्ट्रीय उत्पन्नासाठी वापरला जातो, तर एन हा पॉप्युलेशन किंवा संख्या, लोकसंख्या यासाठी वापरला जातो. चेंज इन एन अपॉन एन म्हणजेच लोकसंख्या वृद्धीचा दर. आणि जर आपल्याला माहीत असेल तर भांडवल वृद्धीचा दर किती असला पाहिजे, तर तो किती असला पाहिजे, चेंज इन के अपॉन के. म्हणजे के म्हणजे काय, आधीचं भांडवल, आणि मग आता नव्याने किती वाढ केली पाहिजे त्या भांडवलाच्या दरात हे दाखवणारी संज्ञा कोणती आहे, चेंज इन के अपॉन के. तर लोकसंख्या वृद्धीचा दर आणि भांडवल वृद्धीचा दर हे दोन्ही दर जर समान गतीने वाढले, समान प्रमाणात वाढले तर अर्थव्यवस्थेमध्ये सुवर्णयुग अवतरतं. सुवर्णयुग यालाच त्यांनी काय संज्ञा वापरलेली आहे, गोल्डन एज ही संकल्पना वापरलेली आहे. आणि ही संकल्पना म्हणजे आता तुम्हाला असा प्रश्न विचारला की द कन्सेप्ट ऑफ गोल्डन एज इज असोसिएटेड विथ द नेम ऑफ, की सुवर्णयुगाची संकल्पना खालीलपैकी कोणाच्या नावाशी संबंधित आहे, तर त्याचं उत्तर काय की जॉन रॉबिन्सन यांच्याशी संबंधित आहे. सुवर्णयुगाच्या संकल्पनेमध्ये पुढील सूत्र आपल्याला अनुभवास येते. मग ते सूत्र कोणतं असणार आहे, तर हे ते सूत्र असणार आहे. तर चेंज इट एन अपॉन एन इज इक्वल टू चेंज इन के अपॉन के. लोकसंख्या वृद्धीचा दर हा ज्यावेळी भांडवलाच्या वृद्धीच्या दराच्या इतका असतो किंवा भांडवल वृद्धीचा दर जेव्हा लोकसंख्या वृद्धीच्या दरा इतका असतो तर त्या अवस्थेला सुवर्णयुग असं म्हटलं जातं. तर आता आपण याविषयीची जी अधिकची माहिती आहे तर ती आपण पुढे बघूयात. आता यांनी असं का म्हटलं असेल याबद्दलचा जर आपण विचार केला तर आपल्याला लक्षात येईल की मी अगदी क्रक्समध्ये हे सांगायचा प्रयत्न करतोय की समजा लोकसंख्या आपली वाढली 10% आणि आपल्या भांडवल निर्मितीचा दर वाढला 20%. म्हणजेच काय, भांडवल जास्त आहे आणि लोकसंख्या कमी आहे. मग अशा वेळेस काय होईल की अर्थव्यवस्थेमध्ये कामगारांना असणारी मागणी वाढेल. कामगारांना असणारी मागणी वाढली आणि कामगार पुरेसे नाही आहेत, भांडवल जास्त आहे, कामगार कमी आहे. मग अशा वेळेस वेतनाचे दर वाढतील. वेतनाचे दर वाढले की उत्पादन खर्च वाढेल, किमती वाढतील आणि एक स्पायरल सुरू होईल की ज्याच्यामध्ये महागाईचं तेजीचं असं चक्र सुरू होईल. ह्याच्या उलटची जर स्थिती असेल की लोकसंख्या वृद्धीचा दर हा भांडवलाच्या वृद्धी दरापेक्षा जास्त असेल तर कामगारांमध्ये कामासाठी स्पर्धा निर्माण होईल. मग काही कामगार कमी पगारीवर काम करतील, काहींनी कमी पगारीवर काम करायला सुरुवात केली तर वेतनाचे दर कमी होतील, वस्तूंचे दर कमी होतील, लोकांचं वेतन कमी झाल्यामुळे उत्पन्न कमी होईल, एकूण मागणी कमी होईल आणि मंदीचं चक्र अर्थव्यवस्थेमध्ये निर्माण होईल. तर मग हे असं तेजी पण नको आणि मंदी पण नको असेल तर आपल्याला काय पाहिजे, तर ज्या दराने लोकसंख्या समजा ऑलरेडीच आपण जे समाधानी आहोत की जे चाललेलं आहे त्याबद्दल जर समाधानी असू तर आणि अर्थव्यवस्थेत ऑलरेडी जर संतुलन असेल तर मग ह्या इक्विलिब्रियम म्हणजे जेवढी ॲग्रिगेट डिमांड आहे तेवढाच जर ॲग्रिगेट सप्लाय असेल तर अर्थव्यवस्था कशी असते, इक्विलिब्रियममध्ये असते. मात्र हीच अवस्था वाढणाऱ्या लोकसंख्येसगत अबाधित ठेवायची असेल तर मग आपल्याला लक्षात येईल की ज्या दराने लोकसंख्या वाढते त्याच दराने जर भांडवल वृद्धी वाढली
तर मग अशा वेळेस मागणी आणि पुरवठा यांच्यात कुठल्याही प्रकारचं असंतुलन निर्माण होणार नाही आणि मग अर्थव्यवस्था ही संतुलित पद्धती. यांना लक्षात ठेवायची गरज आहे की इथं स्थिरत्व अपेक्षित नाही आहे, वाढ अपेक्षित आहे. त्यांचं म्हणणं असं नाही आहे की जेवढी मागणी आहे तेवढाच पुरवठा असला पाहिजे. मागणीतही वाढ झाली पाहिजे आणि पुरवठ्यातही वाढ झाली पाहिजे. तर मागणीत किती झाली पाहिजे आणि पुरवठ्यात किती झाली पाहिजे की जेवढी मागणीत वाढ आहे तेवढीच पुरवठ्यात वाढ झाली पाहिजे. ठीक आहे, असं राहिलं तर मग अर्थव्यवस्थेची प्रगतीसुद्धा होईल, प्रगतीचा दर सातत्यपूर्ण राहील आणि अर्थव्यवस्थेत कोणताही अडथळा निर्माण होणार नाही. अशा तीनही जे आपले ध्येय आहेत तर हे ध्येय साध्य करता येतील असं जॉन रॉबिन्सन यांनी सांगितलेलं आहे. तर लक्षात ठेवा, ही सुवर्णयुगाची संकल्पना, जॉन रॉबिन्सन यांची सुवर्णयुगाची संकल्पना. आता या जे प्रतिमान आहे तर याचे दोन फंडामेंटल किंवा बेसिक प्रपोजिशन्स आहेत किंवा याचं दोन महत्त्वाच्या गोष्टीबद्दल म्हणणं आहे की फर्स्ट इज कॅपिटल ॲक्युम्युलेशन डिपेंड्स अपॉन डिस्ट्रीब्युशन ऑफ इन्कम. की भांडवलाचा जो संचय आहे तो कशावर अवलंबून असतो, तर भांडवलाचा संचय हा उत्पन्नाच्या वितरणावर अवलंबून असतो. आता याचा अर्थ काय आहे की कॅपिटल ॲक्युम्युलेशन डिपेंड्स ऑन द डिस्ट्रीब्युशन ऑफ इन्कम, की राष्ट्रीय उत्पन्नाचं जे वितरण आहे तर ते कशा प्रकारे झालेलं आहे याच्या आधारे भांडवलाच्या संचयाचा दर म्हणजेच कॅपिटल ॲक्युम्युलेशन ठरत असतं. की आता पुढे आपण याची गृहीतकं बघणार आहोत तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की कॅपिटल ॲक्युम्युलेशनचं जे काम आहे तर ते फक्त उद्योजक करत असतात. आणि गृहीतक म्हणून त्यांनी असं कल्पना केलेली आहे की जे एकूण सर्व काही जी बचत आहे तर ती बचत करण्याचं अर्थव्यवस्थेतलं काम हे केवळ आणि केवळ उद्योजक करत असतात आणि घरगुती क्षेत्र जे आहे तर ते फक्त वेतनभोगी क्षेत्र असतं किंवा कामगारांना फक्त वेतन मिळत असतं आणि मिळालेल्या सर्वच्या सर्व वेतन ते काय करत असतात, उपभोगावर खर्च करतात. ते कुठल्याही प्रकारची बचत करत नाही, अशा प्रकारचं गृहीतक त्यांनी धरलेलं आहे. आणि दुसरं म्हणजे काय, द युटिलायझेशन ऑफ लेबर डिपेंड्स अपॉन द सप्लाय ऑफ लेबर अँड कॅपिटल, की किती तुम्हाला कामगार वापरता येतील. आता या सिद्धांतामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की कामगारांच्या पुरवठ्यावर कुठलंही बंधन नाही, लागतील तितके कामगार अर्थव्यवस्थेमध्ये उपलब्ध आहेत आणि मग त्यापैकी किती कामगारांना वापरायचं आहे हे इट डिपेंड्स ऑन द सप्लाय ऑफ लेबर ॲज वेल ऑन द सप्लाय ऑफ कॅपिटल, की जितका कामगारांचा स्वतःचा सप्लाय महत्त्वाचा आहे तितकाच त्याचा काय महत्त्वाचा आहे तर भांडवलाचा पुरवठा देखील महत्त्वाचा आहे. तर आता या सिद्धांताचे जे अझम्पशन्स आहेत त्यांच्याकडे आपण हळूहळू येऊया. देर इज अ लेसे फेअर क्लोज्ड इकॉनॉमी. आता आपल्याला माहिती आहे की लेसे फेअर क्लोज्ड इकॉनॉमी म्हणजेच काय, हे जे प्रतिमान आहे तर एका बंदिस्त अर्थव्यवस्थेविषयी आहे जिथं शासनानं निर्हस्तक्षेपाचं धोरण स्वीकारलेलं आहे. लेसे फेअरचा अर्थ काय, निर्हस्तक्षेपाचे धोरण. तर शासन कुठल्याही परिस्थितीत अर्थव्यवस्थेमध्ये हस्तक्षेप करणार नाही अशा प्रकारचं धोरण त्यांनी आखलेलं आहे. सेकंड, द फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन आर कॅपिटल अँड लेबर ओनली, की उत्पादन करण्यासाठी काय लागणार आहे, फक्त कॅपिटल आणि लेबर हेच दोन घटक लागणार आहेत, बाकी रॉ मटेरियल हे ते सगळं ते नगण्य आहे असं त्यांचं म्हणणं आहे. देर इज न्यूट्रल टेक्निकल प्रोग्रेस, म्हणजेच काय, द टेक्निकल प्रोग्रेस हॅपन्स बट इट डज नॉट हॅव एनी इम्पॅक्ट ऑन द प्रोडक्शन फंक्शन, की जी टेक्निकल प्रोग्रेस आहे तर ती न्यूट्रल आहे, म्हणजेच काय, तटस्थ आहे, की या तांत्रिक प्रगतीमुळे श्रमिकांचा जादा वापर किंवा कमी वापर अशा गोष्टीवर फरक पडत नाही असं म्हणणं या अर्थतज्ञांचं आहे. त्यानंतर देर आर ओनली टू क्लासेस, वर्कर्स अँड एंटरप्रेनर्स अमंग हुम द नॅशनल इन्कम इज डिस्ट्रीब्युटेड. एकूण राष्ट्रीय उत्पन्न काय आहे ते फक्त आणि फक्त दोनच वर्गामध्ये वितरित केलं जातं. पहिले असतात ते म्हणजे कामगार आणि दुसरे असतात ते म्हणजे उद्योजक. आणि मग ह्या लोकांमध्ये संपूर्ण राष्ट्रीय उत्पन्नाचं वितरण होत असतं असं हा सिद्धांत गृहीत धरतो. त्यानंतर वेज अर्नर्स स्पेंड ऑल देअर इन्कम ऑन कन्झम्पशन अँड प्रॉफिट मेकर्स सेव्ह अँड इन्व्हेस्टमेंट ऑल ऑफ देअर प्रॉफिट इन इन्कम. आता इथं जर आपण कन्सिडर केलं की फक्त वर्कर्स आहेत आणि एंटरप्रिनर्स आहेत, तर वर्कर्स काय करतात, दे स्पेंड ऑल देअर इन्कम ऑन कन्झम्पशन, की आपले सगळेच्या सगळे पैसे ते काय करतात
खर्च करतात असं त्यांचं म्हणणं आहे. आणि जे प्रॉफिट कमवणार आहेत ते आपल्या सर्वच्या सर्व उत्पन्न काय करतात, बचत करतात असं त्यांचं म्हणणं आहे. आता अशी अवस्था जेव्हा येते तर त्यावेळेस काय होत असतं की अर्थव्यवस्थेमध्ये कशा प्रकारे राष्ट्रीय उत्पन्नाचं वितरण आहे, तर हे त्या अर्थव्यवस्थेतल्या एकूण कॅपिटल लेबर रेशिओवर ठरत असतं. एकूण भांडवल आणि रोजगार यांचा दरावर ठरत असतं. कॅपिटल लेबर आर कंबाईंड इन अ फिक्स प्रपोर्शन फॉर अ गिवन आउटपुट. म्हणजे तुम्हाला जर विशिष्ट समजा 1,000 टन साखरेचं उत्पादन करायचं आहे तर इतकं भांडवल आणि इतके मजूर लागणार हे निश्चित असतं आणि हे ठरलेलं असतं असं या सिद्धांतामध्ये गृहीत धरलेलं आहे. म्हणजे ज्या वेळेस तुम्ही असं ठरवाल की आता आपल्याला काय करायचं आहे, आपलं उत्पादन वाढवायचं आहे, तर तुम्हाला भांडवल देखील वाढवावं लागेल आणि त्याच प्रमाणामध्ये कामगार देखील वाढवावं लागेल. अशा प्रकारचं गृहीतक या सिद्धांतामध्ये धरलेलं आहे. देर इज नो शॉर्टेज ऑफ सप्लाय ऑफ लेबर इन द इकॉनॉमी, की अर्थव्यवस्थेमध्ये कामगारांच्या पुरवठा लागेल तेवढ्या अवस्थेमध्ये आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळं देर इज नो शॉर्टेज ऑफ लेबर सप्लाय. त्यानंतर नॅशनल इन्कम इज द सम ऑफ ग्रॉस वेज बिल अँड ग्रॉस प्रॉफिट. आता जर एकदा सांगून झालं की राष्ट्रीय उत्पन्नाचं वितरण फक्त 2च गटामध्ये होतं. कुठले ते 2 गट आहेत, तर पहिला गट आहे ते म्हणजे कामगारांचा की ज्यांना वेतनातून उत्पन्न मिळतं, आणि दुसरा गट आहे तो म्हणजे उद्योजकांचा ज्यांना नफ्यातून उत्पन्न मिळतं. तर मग प्रति कामगार असणारं उत्पन्न गुणिले जर आपण बघितलं तर प्रति भांडवलदार असणारं एकूण उत्पादन किंवा उत्पन्न यांची जर चर्चा केली तर कधीही आपल्याला असं दिसेल की भांडवलदार आणि जे काही कामगार आहेत यांच्यामध्येच राष्ट्रीय उत्पन्नाचं वितरण झालेलं आहे. आता खालच्या सूत्रामध्ये सुद्धा जर आपण बघितलं की वाय इज इक्वल टू WN प्लस PK. आता याचाच अर्थ काय, वाय म्हणजे काय, राष्ट्रीय उत्पन्न. मी वारंवार सांगतोय की वाय ही संज्ञा मॅक्रो इकॉनॉमिक्समध्ये, इंटरनॅशनल इकॉनॉमिक्समध्ये कशासाठी वापरली जाते, तर ती वापरली जाते नॅशनल इन्कमसाठी. वाय इज नथिंग बट नॅशनल इन्कम. नॅशनल इन्कमचं जर आपण उत्पन्न पद्धतीने म्हणजे इन्कम मेथडने नॅशनल इन्कम मोजायला गेलो तर कामगारांचं उत्पन्न किती आहे, की समजा एक कामगाराला 20 रुपये वेतन मिळते आणि असे 200 कामगार आहेत, तर 200 गुणिले 20 म्हणजे किती झाले, 400. तर हे 400, हे WN म्हणजे किती झालं, 400. आता लक्षात घ्या, हे WN म्हणजे किती झालेलं आहे, 400. आता आपण इथं हे लिहून घेऊयात, प्लस आता हे PK. तर आता नफ्याचा दर समजा 20% आहे. 20% याचा अर्थ काय, 20/100, 20/100. आणि एकूण भांडवल जे लावलेलं आहे ते समजा 3,000 रुपये कोटी काय जे असेल ते आपण बघूया. तर मग 3,000 यांचा जर आपण काय 20% काढलं तर 3,000च्या 20% हे 2 0 गेले, हे 2 0 गेले, 30 गुणिले 20 म्हणजे 600 झाले. तर मग याचा उत्तर काय झालेलं की इथं 400 अधिक 600, 400 अधिक 600. तर अशा प्रकारे तुमचं जे वाय इज इक्वल टू म्हणजे नॅशनल इन्कम किती आहे तुमचं, 1,000 रुपये कोटी जे काय असेल ते दृश्य इन्कम तुम्हाला इथपर्यंत दिसते. तर तुम्हाला लक्षात आलं असेल W म्हणजे काय, वेज रेट. वेज रेट समजा 20 रुपये, दर दिवशी तुम्हाला 20 रुपये मिळणार आहेत. N म्हणजे कामगार किती आहेत, तर मी मगाशी सांगितलं तुम्हाला, जर प्रत्येक कामगाराला 20 आणि असे काम करणारे किती आहेत, 20 आहेत, तर ह्यांच्या दोघांचा गुणाकार करून एकूण कामगारांना या राष्ट्रीय उत्पन्नापैकी म्हणजेच या 1,000 पैकी कामगारांना मिळणारा हिस्सा किती आहे, 400 रुपये, आणि उद्योजकांना मिळणारा हिस्सा किती आहे, 600 रुपये. तर अशी जेव्हा परिस्थिती असते तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की शासनाकडे कशा प्रकारे व्यवस्था चालवली जाते. आता अनेक ठिकाणी आपण बघू शकतो की ग्रॉस वेज बिल आणि ग्रॉस प्रॉफिट या दोघांना मिळून राष्ट्रीय उत्पन्न इथं दाखवलेलं आहे. तर आता इथं हे P म्हणजे काय, रेट ऑफ प्रॉफिट आहे. रेट ऑफ प्रॉफिट म्हणजे काय, तर या भांडवलाच्या किती टक्के तुम्हाला नफा मिळाला.
मग इथं पी के ही जी टर्म समजून घेताना आपण बघितलं, पी म्हणजे किती आहे 20%. 20% म्हणजेच किती आहे 20/100 गुणिले के समजा आपण गुंतवलेले पैसे किती आहेत 3,000 कोटी. तर हे 100वरचे 2 शून्य गेले, याच्यावरचे 2 शून्य गेले, इथं राहिले 30 गुणिले 20 म्हणजेच किती झाले 600. अशा प्रकारचे तुमचं वेतन झालं. आता इथं काय झालेलं आहे की इथं आपण मजूर 2,000च्या ऐवजी आता आपण इथं भांडवल किती घेतलेलं आहे 3,000. तर 3,000च्या 20% म्हणजेच काय झालेलं आहे 600. तर अशा प्रकारे WN म्हणजे 400 आणि पी के म्हणजे 600, अशा दोघांचं मिळून एकूण राष्ट्रीय उत्पन्न किती झालेलं आहे तर ते झालेलं आहे 1,000 कोटी रुपये. सॉरी